And the disciples of Jesus Christ had to cross the Sea of Galilee. आणि येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना त्या ठिकाणातून गालिल समुद्रातून पुढे जायचं होतं. And as they were crossing the Sea of Galilee, आणि ज्या वेळेस ते गालिल समुद्रातून पुढे नावेतून जात होते, it was midnight. आणि ते मध्यरात्र होती. And as they were crossing the sea, आणि ज्या वेळेस ते समुद्र पार करत होते, they faced a furious storm. आणि त्या ठिकाणी एक मोठा वादळ त्यांना सामोरे जावं लागले. And while they were facing this storm, आणि ज्या वेळेस त्यांना तो वादळ सामोरे जावं लागले, they suddenly see their master Jesus Christ walking on the water. आणि त्यावेळेस त्यांना कोणीतरी त्या ठिकाणी येशू त्या ठिकाणी पाण्यावरून येताना ते त्यांना पाहत आहे. It was dark. ते पूर्णपणे त्या ठिकाणी काळोख होता. They could barely see. ते त्यांना स्पष्टपणे येशूला पाहू शकले नाही. And they suddenly see someone walking on the water. आणि त्यांना असं वाटलं कोणीतरी त्या पाण्यावरती चालून येत आहे. And they all were scared and they were in fear. ते पूर्णपणे घाबरलेले होते आणि ते मोठ्याने ओरडत होते. They all started to scream. ते जोरजोराने ओरडू लागले. The first thing Jesus says to them, आणि सगळ्यात पहिली गोष्ट येशू त्यांना म्हणतो, Jesus says to them, do not be afraid. आणि येशू त्यांना म्हणतो, भिऊ नका. Jesus says, do not be afraid, it is me. येशू त्यांना म्हणतो, घाबरू नका, मी आहे. But still some of the disciples were not convinced. तरी सुद्धा काही जे त्या ठिकाणचे त्या नावेमध्ये शिष्य होते, ते पूर्णपणे त्याच्याशी सहमत नव्हते. There was only one disciple who stood firm by faith. फक्त एकच त्या ठिकाणी शिष्य होता जो विश्वासामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी स्थिर होता. And that was Peter. आणि तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तो होता पेत्र. And Peter says to Jesus, आणि पेत्र येशूला म्हणतो, Lord, if it's you, call me on the water towards you. जर तू आहेस प्रभू, तर मला देखील तुझ्याकडे त्या पाण्यावरती येऊ दे. And Jesus says to him, come. आणि येशू त्या पेत्राला म्हणतो, ये. And Peter takes his first step on the water. आणि पेत्र सर्वप्रथम त्याचा पहिला पाऊल त्या पाण्यावरती तो ठेवतो. And here Peter does something which is impossible to a human being. आणि जे मनुष्याला अशक्य आहे अशी गोष्ट पेत्र सर्वप्रथम त्या ठिकाणी करतो. His master and Peter were walking on the water. त्याचा गुरु आणि तो स्वतः पेत्र पाण्यावर चालू लागले. Peter was walking by faith. पेत्र विश्वासाच्या द्वारे चालत होता. And as he was walking, आणि जसा तो चालत होता, he suddenly started focusing on his problems. आणि तो लगेच त्याच्या समस्येकडे तो त्याचं लक्ष केंद्रित करू He लागला. starts looking at his problems and his difficulties. तो त्याच्या समस्येकडे आणि त्याच्या सर्व गोष्टीकडे तो पाहतो लागला. The Bible tells us आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, Peter was afraid. पेत्र घाबरला. When he looked at the winds and the storms, जेव्हा तो त्या वादळ वाऱ्याकडे पाहत राहिला, as soon as he took his eyes off Jesus, ज्या क्षणाला त्याने येशूकडून आपली नजर हटवली, he starts to drown. तो लगेच त्या पाण्यामध्ये बुडू लागला. The Bible tells us आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, Jesus suddenly comes there येशू लगेचच त्या ठिकाणी आला and he saves Peter from drowning. आणि त्याने त्या पेत्राला त्या पाण्यातून वाचवलं. Now I want you to notice something. आणि त्या आता मी तुम्हाला काहीतरी या ठिकाणी समजू इच्छितो. When Peter was in the boat, ज्या वेळेस पेत्र त्या नावेमध्ये होता, he had a full faith and a full confidence that I will be able to walk on the water. त्याला पूर्ण विश्वास होता की मी या पाण्यावरती पूर्णपणे चालू शकतो. He had 100% confidence that if my master is calling me, I will be able to walk on the water. त्याला 100% ही खात्री होती की ज्यावेळेस माझा गुरु मला बोलवत आहे, माझा येशू मला बोलवत आहे, तर मी या पाण्यावरती चालणार आहे. Now listen to this. ना आता ह्याकडे लक्ष द्या. When you want to come close to God, जेव्हा तुम्हाला प्रभू येशूकडे यायचं आहे, it's not always that it's going to be smooth. त्या प्रत्येक वेळेस सर्व गोष्टी सोप्याच असेल असं नव्हे. It's not going to be easy. त्या सगळ्या गोष्टी सोप्या नसणार. Peter wanted to get close to Jesus, पेत्राला येशूच्या जवळ जायचं होतं. but he also had to go from the storms and the winds. त्यावेळेस त्याला सर्व प्रकारच्या वादळ आणि वाऱ्याला सामोरे जाणं गरजेचं होतं. And the most important thing is सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे he had to
come close to Jesus by walking on the water. त्याला येशू जवळ येत असताना त्या वादळ वाऱ्याला सामोरे जात असताना त्या पाण्याला तुडवून जायचं होतं. As long as Peter kept his eyes on Jesus, he was walking on the water. जोपर्यंत पेत्राचे नेत्र येशूकडे होते तोपर्यंत तो त्या पाण्यावरती चालू शकला. But as soon as Peter took his eyes off Jesus, he starts to drown. आणि ज्या क्षणाला त्याने येशूपासून आपली नजर हटवली तो लगेचच पाण्यामध्ये बुडू लागला. Let me tell you, मला सांगू द्या, there are many problems in our lives too. आमच्या जीवनामध्ये देखील अनेक समस्या आहेत. But God says to you आणि देव तुम्हाला म्हणतो that don't focus on your problems. तुम्ही तुमच्या समस्येकडे आपलं लक्ष केंद्रित करू नका. Don't focus on your distractions. तुमच्या जे विचलितपणा आहे त्याकडे तुमचं लक्ष केंद्रित करू नका. Focus and keep your eyes on me. माझ्याकडे तुमचं लक्ष केंद्रित करा.